हरे कृष्ण. मागील अध्यायामध्ये आपण 29-30 श्लोकापासून ते 50 श्लोकापर्यंत आपण याचं अध्ययन केलं होतं भगवद्गीतेचं. तर मोक्ष संन्यास योग आपण पाहत होतो. त्यामध्ये आपण 50 श्लोकापर्यंत पाहिलं. 50व्या श्लोकात भगवंत सांगतं ते की ज्या मनुष्याने या सिद्धीची प्राप्ती केली आहे तो सर्वोच्च ज्ञानाची परमसिद्ध अवस्था अर्थात ब्रह्मावस्था कशा पद्धतीने प्राप्त करू शकतो ते माझ्याकडून जाण. याचे आत्ता मी तुला संक्षेप रूपाने वर्णन करून सांगतो. तर मागील काही श्लोकामध्ये भगवंत वेगवेगळ्या पद्धतीने मनुष्याचा निश्चय कसा असावे, मनुष्याचं ज्ञान कसं असावं, मनुष्याचे निर्णय कसे असावे, धर्म काय असतो, कोणत्या कोणत्या प्रकारे धर्माची व्याख्या सत्वगुणी काय करतो, रजगुणी काय करतो, तमगुणी काय करतो, अशा प्रकारे वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या विवेचना असतात. सत्वगुणी जो असतो तो कशा प्रकारे धर्माची व्याख्या करतो, रजोगुणी जो असतो तो कशा प्रकारे धर्माची व्याख्या करतो, तमोगुणी जो असतो तो कशा प्रकारे धर्माची व्याख्या करतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या गुणामध्ये प्रत्येक मनुष्याचे निर्णय असतात. प्रत्येक मनुष्याच्या वेगवेगळ्या गुणामध्ये त्याचे विचार असतात. अधर्माला धर्म मानतो, धर्माला अधर्म मानणारा जो रजगुणी असतो, आणि जो पूर्ण स्वैराचाराने वागतो, धर्माच्या विधी विधानाप्रमाणे जो कार्य करत नाही, धर्माच्या विरुद्ध सर्व कार्य करतो, शास्त्राच्या विधिविधानानुसार कर्म करत नाही, तो काय तमोगुणी आहे. आणि जो धर्माचं अनुसरण करून आणि त्याचं अनुशीलन करून ही विधानानुसार जो कार्य करतो, शास्त्राने जसं सांगितलंय तसं तो कार्य करतो, तर तो मनुष्य काय सत्वगुणात आहेत. परत भगवंताने सांगितले बुद्धी कशी असते. बुद्धीचे 3 प्रकार सांगितले भगवंतांनी. मनुष्याची प्रवृत्ती, निवृत्ती, कार्य, अकार्य, भय, निर्भय, बंधन, मोक्ष ही सात्विक बुद्धी आहे. जो द्वंद्वामध्ये असतो, भय निर्भय, ज्याच्यामध्ये योग्य गोष्ट तो मनुष्य निवडतो, भय निर्भय. परत काय परा अपरा, बंधन मोक्ष, प्रवृत्ती निवृत्ती, अशा प्रकारे जो योग्य गोष्ट निवडतो तो म्हणजे काय, ती बुद्धी म्हणजे काय सात्विक बुद्धी होय. अशा प्रकारे भगवंतानी बुद्धी, धृती म्हणजे काय, धारणा कशी असते लोकांची, सात्विक धारणा असते, काही राजसिक धारणा असते, काही तामसिक धारणा असते, शास्त्राला संमत असते ती धारणा म्हणजे काय सात्विक धारणा, शास्त्राच्या विरुद्ध असते ती धारणा म्हणजे काय राजसिक धारणा. पूर्ण शास्त्राचं खंडन करणं म्हणजे काय तामसिक धृती होय. धारणा थोडक्यात मनुष्याच्या वेगवेगळ्या धारणा असतात. प्रत्येक मनुष्याला काहीतरी वेगवेगळे विचार असतात, त्या धारणेप्रमाणे तो राहत असतो. धर्माच्या विरुद्ध असतात काही धारणा, धर्माच्या संमत असतात काही धर्म, आणि पूर्ण धर्माचं खंडन करणं, शास्त्राचं पूर्ण खंडन करून टाकायचं, विधी विधानाचं त्या नियमाचं पूर्ण खंडन करून टाकायचं, ही जी धारणा असते ती धारणा म्हणजे काय तामसिक धारणा होय. अशा प्रकारे भगवंतानी या काही श्लोकामध्ये आपल्याला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे की मनुष्याचा निश्चय कसा असावा, मनुष्याची धारणा कशी असावी, मनुष्याची बुद्धी कशी कार्य करावी, सत्वगुणामध्ये कार्य असावं, रजोगुणामध्ये कार्य असावं, तमोगुणामध्ये कार्य, अशा प्रकारे भगवंताने आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आपल्या बुद्धीमध्ये काहीतरी प्रकाश पडावा यासाठी भगवंतांनी या भगवद्गीतेमध्ये आपल्याला हे ज्ञान दिलेलं आहे. इथून पुढचे श्लोक आपण पाहूयात. ओम अज्ञानं तिमिरान्धस्यं ज्ञानाञ्जनं शलाकया चक्षुरं मिलितं येनं तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपं कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुवैष्णवाख्यं श्रीरूपं सागरजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधां कृष्णपादां सहगणललिता श्रीविशाखाविताश्चं. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे
निर्विशेष शून्यवादी पाश्चात देश तारिणी। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिता कांतम राधा कांतम नमस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधा वृंदे वनेश्वरी वृषभानु सुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छां कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितान्नां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। श्रीकृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद अद्वैताचार्य गदाधर श्रीवासती गौरभक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। मागील श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं होतं, ज्या मनुष्याने या सिद्धीची प्राप्ती केली आहे तो सर्वोच्च ज्ञानाची परमसिद्धावस्था अर्थात ब्रह्मावस्था कशा पद्धतीने प्राप्त करू शकतो ते माझ्याकडून जाण। याचे आता मी तुला संक्षेपणाने वर्णन करून सांगतो। भगवंत इथे सांगतात आहे की ब्रह्मावस्था कशी प्राप्त करायची, तर त्याचं विश्लेषण मी आता तुला सांगतो, संक्षेप रूपाने तुला सांगतो, ते तू ऐक। भगवंत म्हणतात इथे, बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च शब्दादीन विषयान् त्यक्त्वा रागद्वेषां युधस्य च विविक्तसेवी लघ्वाशी यतात्वं यनमानसा ध्यानयोगो परो नित्यं वैराग्यं समपाश्रितः अहंकारं बलं दर्पं कामक्रोधं परिग्रहं विमुच्य निर्ममं शांतो ब्रह्मभूयाय कल्पते। आपल्या बुद्धीद्वारे पूर्णपणे शुद्ध होऊन आणि निश्चयाने मनोनिग्रह करून इंद्रियतृप्तीच्या विषयांचा त्याग करून आसक्ती आणि द्वेष यातून मुक्त होऊन जो एकांत स्थळी राहतो, जो मिताहार करतो, आपली काया वाचा आणि मन संयमित करतो, जो सदैव समाधिस्थ आणि अनासक्त असतो, जो मिथ्या अहंकार, मिथ्या बल, गर्व, काम, क्रोध आणि भौतिक गोष्टीचा स्वीकार इत्यादी गोष्टीपासून मुक्त असतो, तो ममत्वरहित आणि शांत असतो, तो मनुष्य आत्मसाक्षात्काराच्या स्तराप्रत निश्चितच प्रगत होतो। भगवंत म्हणतात इथे की आपल्या बुद्धीद्वारे पूर्णपणे शुद्ध होऊन जोपर्यंत आपण आपल्या बुद्धीद्वारे आपण शुद्ध होत नाही तोपर्यंत कोणता निश्चय, कोणता मनोनिग्रह आपण करू शकत नाही। मनावर निग्रह करायचा असेल तर आपली बुद्धी शुद्ध पाहिजे, बुद्धी शुद्ध असेल तर मनावर निग्रह करू शकतो, आणि मनावर निग्रह असेल तर इंद्रिय निग्रह निश्चित होतो। तर इंद्रियतृप्तीच्या विषयांचा त्याग करावा लागतो, आसक्ती आणि दोष यातून मुक्त आपल्याला व्हावं लागतं। एकांत स्थळी राहतो तो मनुष्य, जो मिताहार करतो, आपली काया वाचा आणि मन संयमित करतो। काया आणि वाचा म्हणजे बघा, मनोनिग्रह आणि इंद्रिय निग्रह हा जरुरी आहे। काया आणि वाचेला सुद्धा आपण काय केलं पाहिजे, त्याच्यावर संयम ठेवला पाहिजे। बहुत ज्या गोष्टी होतात, ज्या गोष्टी घडतात, ज्या घटना घडतात, त्या सगळं वाचेमुळे, आपली फटकळ वाचा असते त्यामुळे सगळ्या गोष्टी घडतात। भगवंत म्हणतात, जर ब्रह्मभूयाय कल्पते, तुम्हाला ब्रह्मरूप व्हायचं असेल तर तुम्हाला या सर्व गोष्टींचं नियमाचं पालन केलंच पाहिजे। बघा, जो मिथ्या अहंकार, मिथ्या बल, गर्व, काम, क्रोध, भौतिक गोष्टीचा स्वीकार इत्यादी गोष्टीपासून मुक्त असतो, जो ब्रह्मभूत प्रसन्नात्मा असतो, ब्रह्मभूत ब्रह्मस्वरूप असतो, तो मनुष्य बल, गर्व, काम, क्रोध, परत भौतिक गोष्टींचा स्वीकार या गोष्टींपासून तो काय मुक्त असतो। आपल्याला जर ब्रह्मावस्था प्राप्त करायची असेल तर या गोष्टीचा आपण स्वीकार केलाच पाहिजे, प्रत्येक नियमांचं आपण पालन केलंच पाहिजे। जर आपल्याला ब्रह्मावस्था प्राप्तच नाही करायची तर हा विषय सोडून द्यावा। जे तामसिक वृत्तीचे लोक असतात त्यांच्या बुद्धीमध्ये कधीच प्रकाश पडत नाही। तामसी लोक असतात, तम गुणामध्ये जे स्थित असतात त्यांच्या बुद्धीमध्ये प्रकाश पडत नाही। कितीही आपण त्याला सांगितलं की आपण या गोष्टीचा अवलंब केला पाहिजे, शास्त्रानुसार राहिलं पाहिजे, विधिविधानांचं पालन केलं पाहिजे, हा उपवास पकडला पाहिजे, तो उपवास पकडला पाहिजे, आपण उपवासाचं पालन केलं पाहिजे, तर तो सरळ आपल्या जो धर्म आहे, जे अनुसरण करतात मनुष्य, ज्या धर्माचं अनुसरण करतात, ज्या शास्त्रविधेचं पालन करतात
त्या पूर्ण शास्त्रविधीचं तो खंडन करत असतो. म्हणून त्याची बुद्धीही भ्रष्ट असते. तमगुणामध्ये जे लोक असतात त्यांचा आणि बुद्धीचा दूर दूर तक संबंध नसतो. ममत्वरहित आणि शांत असतो. जे ममत्व आहे, ममता म्हणतात थोडक्यात, जी माया असते ते मायेपासून तो लांब असतो, दूर असतो तो मायेपासून, ममत्वरहित असतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तो शांत असतो. कोणत्याही गोष्ट आपल्याला कोणी बोलली तर त्याचा क्रोधामध्ये त्याचं उत्तर द्यावं. कोणतीही गोष्ट आपल्याला कोणता मनुष्य आपल्याला एखाद्या वेळेस बोलला काय तर त्याच्यामध्ये क्रोधामध्येच त्याला उत्तर द्यावं, हाच प्रत्येकाचा नियम असतो. आणि ब्रह्मभूत अवस्था आपल्याला प्राप्त करायची असेल तर प्रत्येक मनुष्याच्या प्रश्नाचं उत्तर हे आपण कसं दिलं पाहिजे, शांततेत दिलं पाहिजे. जर शांती नसेल, शांतता नसेल, मनुष्य स्थिर नसेल तर तो कोणतीही साधना करू शकत नाही. आत्मसाक्षात्काराच्या स्तरापर्यंत निश्चित तो प्रगत होतो. आत्मसाक्षात्कार त्याला मिळवायचा असेल तर तो त्या स्तरापर्यंत कसा प्रगत होतो. जर आपल्याला आध्यात्मिक आत्मसाक्षात्कार हवा असेल तर भगवंताची सेवा करणं आपल्याला गरजेचंच आहे. ब्रह्मभूत स्तरापर्यंत आपल्याला जायचं असेल तर भगवंताची सेवा, भगवंताची भक्ती हीच गरजेची आहे. जो मनुष्य भगवंताची भक्ती करत नाही तो मनुष्य निश्चित अधोगतीला जातो, तो प्रगती करू शकत नाही. प्रत्येक सिद्धीचं, परम अवस्थेचं, ब्रह्मभूत अवस्थेचं मूळ कारण म्हणजे भगवंताची सेवा आहे. प्रत्येक अवस्था ही भगवंतापर्यंतच नेते. जर भगवंताची सेवा नसेल तर आपण कोणतीही अवस्था प्राप्त करू शकत नाही. भगवंताची सेवा ही निश्चित आपल्याला करावी लागते. म्हणून भगवंत पुढे म्हणतात की तो प्रसन्नात्मा कसा असतो, ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोषिता न कांक्षती समस्सर्वेषु भूतेषु मदभक्ती लभते पराम. ज्यावेळेस भगवंत पण येते तेच सांगतात, ज्यावेळेस तुम्हाला कोणती सिद्धावस्था प्राप्त करायची असेल तर तुम्हाला मला शरण यावं लागतं. मदभक्ती लभते पराम. जोपर्यंत तुम्ही कुठली आकांक्षा ठेवत नाही, काय म्हणतात भगवंत तिथं, याप्रमाणे ब्रह्मभूत अवस्था प्राप्त झालेल्या मनुष्याला तत्काळ परब्रह्माचा साक्षात्कार होतो आणि तो पूर्णपणे आनंदी होतो. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचिता न कांक्षती. कुठल्या प्रकारची तो कधीही शोक करत नाही, न कशाची आकांक्षा ठेवतो, न कुठली अपेक्षा ठेवतो. असा जो प्रसन्नात्मा असतो तो सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी समभाव ठेवतो. आणि अशा अवस्थेमध्ये त्याला माझ्या विशुद्ध भक्तीची प्राप्ती होते. विशुद्ध भक्तीची प्राप्ती केव्हा होते, जेव्हा तो कोणत्या प्रकारचा शोक करत नाही, कोणत्या प्रकारची अपेक्षा ठेवत नाही. आणि असा असल्यामुळे तो मनुष्य सर्व भूतांमध्ये, सर्व जीवांमध्ये समभाव ठेवतो. त्यावेळेस तो काय करतो, ही ब्रह्मावस्था प्राप्त करतो. मला कोण कोण जाणू शकतात, मला योगी, ध्यानी, ज्ञानी हे मला जाणू शकत नाही, किंवा मला योगाद्वारे, ध्यानाद्वारे, साधनेद्वारे, उपासनेद्वारे मला जाणू शकत नाही. मला फक्त कसं जाणू शकतात, भक्त्या माम अभिजानाति यावन्यचास्मी तत्वतः ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. मनुष्य मला माझा पुरुषोत्तम भगवान या यथार्थ स्वरूपात केवळ भक्तीद्वारे जाणू शकतो. अशा भक्तीद्वारे मनुष्य जेव्हा माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होतो तेव्हा तो भगवद्धामात प्रवेश करू शकतो. भगवद्धाम प्रवेश कधी करू शकतो, ज्यावेळेस तो मला तत्वता जातो. यावन्यचास्मी तत्वता. कोणतीही गोष्ट तत्वता जाणली तर आपल्याला निश्चित त्याचा फायदा होतो. भगवंत पण प्रत्येक वेळेस भगवंत यावन्यचास्मी तत्वतः यो वेत्ती तत्वतः मनुष्यानां सहस्रेषु कश्चिद्दति सिद्धये यत्तामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ती तत्वतः. कश्चिन्मा वेत्ती तत्वता. तत्वता जाणला पाहिजे भगवंताला. प्रत्येक गोष्टीत तत्वता का म्हणतात भगवंत, तुम्ही माझं तत्व जाणलं तर तुम्ही मला जाणू शकता. तुम्ही खरं तत्व जाणलं, मी परमपुरुष भगवान, परमात्मा, हे जे तत्व आहे, हे जे तत्व तर तुम्ही जाणलं तर तुम्ही निश्चित मला प्राप्त होऊ शकता. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शुचिता न कांक्षती भक्त्या माम अभिजानाति यावन्यचास्मी तत्वता. जो प्रसन्नात्मा असतो, ब्रह्मभूत प्रसन्नात्मा, तो भगवंताला कसं जाणतो, भक्तीद्वारे जाणतो.
मला भक्तीद्वारे जाणू शकतं, तुम्ही मला भक्तीद्वारे जाणू शकता, इतर साधनांद्वारे तुम्ही मला प्राप्त करू शकत नाही. सर्व कर्मानपि सदा कुर्वाणो मदव्यपाश्रया मत्प्रसादित वाप्नोती शाश्वतं पद अव्ययम. माझा शुद्ध भक्त जरी सर्व प्रकारचे कर्मे करीत असला तरी माझ्या आश्रयाखाली माझ्या कृपेने त्याला शाश्वताने अविनाशी धामाची प्राप्ती होते. जर भगवंत आश्रयाखाली कर्म केलं तर आपल्याला निश्चित भगवत धामाची प्राप्ती होते. भगवंताच्या आश्रयाखाली जर कोणी म्हणतं करता आरम ते म्हणते, मी स्वतः करता आहे आणि हे जे काय केलंय ते मी स्वतः केलं आहे, भगवंताची भक्ती जरी केली असेल तर मी भक्ती करतो म्हणून मी धामात पोचलो. हा जो मीपणा आहे ना, तो मीपणा आपल्याला कुठलीही अवस्था प्राप्त करण्यास कारणीभूत ठरतो, न करण्यास कारणीभूत ठरतो. कोणतीही अवस्था पण प्राप्त करू शकत नाही. कर्तारम इति मन्यते. स्वतःला जर करता समजत असेल तर आपण कधीही कोणती गोष्टी प्राप्त करू शकत नाही. शाश्वत आणि अविनाशी धामाची प्राप्ती करायची असेल तर भगवंत काय म्हणतात, माझ्या आश्रयाखाली तुम्हाला कार्य करावं लागेल. किंवा साधना अवस्था, मला ध्यान, मला अधिष्ठान ठेवून तुम्ही जर भक्तीचं कार्य केलं, भक्ती केली, साधना केली, कोणत्याही प्रकारची सिद्धी प्राप्त करायची असेल तर तुम्हाला माझं अधिष्ठान स्वीकारावं लागेल. सर्व कर्मामध्ये माझाच आश्रय घे आणि सदैव माझ्या संरक्षणाने केले कर्म कर. भगवंत हेच म्हणतात, सर्व कर्मामध्ये माझाच आश्रय घे. कोणताही कर्म कर, कोणतीही सिद्धावस्था प्राप्त कर, त्याच्यामध्ये तुला माझाच आश्रय घ्यायला हवा. तर तू काय करशील, अशा भक्तियोगामध्ये पूर्णतया माझ्या भावनेने युक्त हो. माझ्या भावनेने युक्त होशील म्हणतात भगवंत. पूर्णपणे जर माझ्या भावनेने युक्त झालास, माझ्या संरक्षणाखाली, माझ्या आश्रयाखाली तू कर्म केलं कोणतंही, तर तू निश्चित काय भगवतधामी जाशील, म्हणजे माझ्या धामी येशील, वैकुंठ धाम प्राप्त करशील. जर तू माझ्या भावनेने युक्त झालास तर माझ्या कृपेने तू बद्ध जीवनातील सर्व संकटे पार करशील. जर संकटे, भगवंत तेच म्हणतात, माझ्या भावनेने युक्त झालास तर तू सर्व संकटांना मात देशील. जर तू अशा भावनेमध्ये कर्म न करता व अहंकाराने माझे न ऐकता कर्म केलेस तर तू नाश पावशील. माझं जर नाही ऐकशील, माझे जे उपदेश देतो मी भगवद्गीतेचे, हे भगवद्गीतेचे उपदेशाचं किंवा शास्त्राचं विधिविधानाचं पालन नाही करशील तर निश्चित तू विनाश पावशील. भगवंत सांगतात, ते प्रमाण देतात. मनुष्य म्हणतील काय होणार आहे होऊन, तर भगवंत सांगतात निश्चित विनाश कर. भगवंतानी जेव्हा सांगितलं तेव्हाच तो विनाश नक्की होणार. कारण ते सृष्टीची उत्पत्ती करता सुद्धा आहे, प्रलय करताही आहे आणि पालन करताही स्वतःच आहे. ते तिन्ही अवस्था ते स्वतः सांभाळतात. म्हणून भगवंतानी जेव्हा सांगितलं की तुम्ही विधींचं पालन करा, भगवंत स्वतः सांगतात विधिविधानाचं पालन करा, नाही करताल तर तुम्ही निश्चित विनाश पावताल. जर तू माझ्या निर्देशानुसार कर्म केले नाहीस व युद्ध केले नाहीस तर तू मार्गभ्रष्ट होशील. तुझा स्वभावच तुला युद्धात भाग घेण्यास प्रवृत्त करेल. जो स्वभाव असतो आपला, तो स्वभाव कधी सुटत नाही. आणि आपला स्वभाव हा आपल्याला एकतर चांगलं करण्यासाठी कारणीभूत असतो, नाहीतर वाईट करण्यासाठी कारणीभूत असतो. म्हणून भगवंत म्हणतात, तुझा युद्धाचा स्वभाव आहे अर्जुना, तुझा युद्धाचा स्वभाव, तो युद्ध करणारच. तू कितीही नाकारलास युद्ध करायला आता सध्या, पण तुझा स्वभाव जो आहे तो स्वभाव तुला हे करण्यास भाग पाडेल, प्रवृत्त करेल तुला. मोहवश होऊन माझ्या आज्ञेनुसार कर्म करण्याच्या आता तू नाकारीत आहेस, परंतु हे कोणत्या तुझ्या स्वभावजन्य कर्मामुळे तू ते कार्य करशील. तुझा जो स्वभाव आहे त्या स्वभावामुळे तू ते हे कार्य निश्चित करणार. परमेश्वर प्रत्येक जीवाच्या हृदयात स्थित आहे आणि तो सर्व जीवांचे भ्रमण निर्देशित करीत आहे. हे सर्व जीव मायेने बनवलेले यंत्र आरूढ आहेत. ईश्वरम सर्वभूतानां हृदयेषु अर्जुना तिष्ठती भ्रामयम सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. हे जे सर्व जीव आहेत ते काय आहेत, भगवंत म्हणतात ते मायेच्या यंत्रावर बसलेत, मायेच्या यंत्रावर आरूढ झालेत, मायेमध्ये ते लिप्त झालेत. आणि मी स्वतः परमेश्वर काय ह्या जीवांचं भ्रमण निर्देशित करतो. म्हणजे कुठल्या जीवाने कोणत्या योनीमध्ये प्रवेश करावा, भ्रमण थोडक्यात काय, तो त्याचा मार्ग भगवंत स्वतः ठरवतात. एखाद्याने भक्ती स्वीकारली तर ते भगवंताचंच दाखवलेली दिशा आहे ती भगवंताने. एखाद्याने पूर्ण वाया गेला, तो पूर्ण अधर्माने वागत असेल, एखादा राक्षस असेल, राक्षसतेचा, त्याचा सुद्धा मार्ग भगवंतच निर्देश करतात.
त्याचा प्रारब्ध असतो, त्या प्रारब्धपणे तो कार्य करायला चालू करतो. फक्त भक्ती जी आहे तीच काय होते, कृपाप्रसादामुळे आपल्याला प्राप्त होते. गुरुचे कृपाप्रसाद असेल, भगवंताचा प्रसाद म्हणजे भगवंताचा आशीर्वाद हा गुरुच्या आशीर्वादाप्रमाणे असतो. जर गुरुचा आणि गुरुचा आशीर्वाद मिळाला तर भगवंताचा आशीर्वाद मिळत नाही. भगवंताचा आशीर्वाद असेल पण गुरुचा आशीर्वाद नसेल तर तुम्हाला तो पूर्ण आशीर्वाद कृपाप्रसाद भेटत नाही. भगवंताचा आणि गुरुचा हा कृपाप्रसाद एकच आहे. भगवंतानी आशीर्वाद दिला किंवा गुरुने आशीर्वाद दिला, दोन्ही एकच आहे. जर दोघांपैकी एकाचा आशीर्वाद नसेल तर आपल्याला सिद्धी प्राप्त होत नाही किंवा आपल्याला भक्ती प्राप्त होत नाही. दोघांच्या कृपा आशीर्वादानेच आपण भक्तीमध्ये प्रगत होऊ शकतो. पूर्णपणे त्याला शरण जा, त्याच्या कृपेने तुला दिव्य शांती आणि सनातन परमधामाची प्राप्ती होईल. तर भगवंत म्हणतात आहे की तुझ्या हृदयामध्ये जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला पूर्णपणे शरण जा. जर पूर्णपणे शरण जाशील तर दिव्य शांती आणि सनातन परमधामाची प्राप्ती होईल. हे सनातन परमधाम आहे. भगवंताने स्वतः सांगितलं आपला जो धर्म आहे हा सनातन आहे, त्याला कोणतीही सुरुवात नाही, कोणताही अंत नाही. आणि जो भगवंताचा धाम आहे, धामाची प्राप्ती करणं हाच आपला धर्म आहे. सवे पुंसा परो धर्मा यतो भक्ती अदोक्षजा अहेतुक्याम तत्प्रतिहती यया आत्मा सुप्रसदती. भागवत सांगतं मनुष्याचा खरा धर्म हा भगवंताची सेवा करणं आहे. मी मुसलमान, मी हिंदू, मी ख्रिश्चन, मी हे मी ते, हा धर्म नाही आहे. हा शाश्वत धर्म नाही. हिंदू हा धर्म शाश्वत नाही आहे. तो मनुष्याने स्वतः बनवलेला धर्म आहे. मनुष्य कोणत्याही धर्माचा नाही. मनुष्याचा खरा धर्म भागवत सांगतं तो म्हणजे सवय पुंसा परो धर्मा यतो भक्ती अदोक्षजा. भगवान अध्यक्षाची भक्ती करणं, भगवान अध्यक्षाची सेवा करणं हाच मनुष्याचा खरा धर्म आहे. आणि भगवंत यदा यदैहि धर्मस्य म्हणून ते काय पर्टिक्युलर किंवा ठराविक हिंदू धर्मासाठी, ठराविक मुस्लिम धर्मासाठी, ठराविक ख्रिश्चन धर्मासाठी येणार नाहीत. भगवंत हे भक्तांची अवहेलना पुढे सांगतात, पुढे उतरतं कोणत्या धर्मासाठी मी येणार आहे. यदा यदैहि धर्मस्य ग्लानिर्भवति भारता. जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो, धर्माची अवहेलना होते, धर्म कमी होऊन अधर्म वाढतो, त्यावेळेस मी येतो. पण ते कशासाठी? परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम. भक्तांसाठी येतो. आणि कोणता धर्म स्थापन करण्यासाठी? भगवंताची सेवा, भगवंताची भक्ती, मला शरण येणं, माझी भक्ती करणं हाच खरा धर्म आहे. आणि ह्याच धर्माची स्थापना करण्यासाठी भगवंत येतात. कोण्या एका हिंदू धर्मासाठी, कोण्या एका मुस्लिम धर्मासाठी, कोण्या एका ख्रिश्चन धर्मासाठी, ठराविक धर्मासाठी भगवंत येत नाही. धर्म म्हणजे काय? भगवंताची सेवा करणं. याप्रमाणे मी तुला अत्याधिक गुह्य ज्ञान दिले सांगितले असेल, याचा पूर्ण विचार कर आणि तुझ्या इच्छेस येईल ते कर. यथेच्छिती तथा कुरु. तुला जसं वाटेल तसं कर. या प्रकारे मी तुला हे जे काय ज्ञान दिले याचा तू पूर्णपणे विचार कर. हे मनुष्याला सांगण्यासाठी भगवंत हे अर्जुनाला फक्त सांगत नाही. ही भगवद्गीता ऐकतो, पूर्ण ऐकतो, पण तुला काय तुझा विचार करायचा, तुझा तो विचार आहे. यथेच्छिती तथा कुरु. तुला जे काय करायचं, तुझी जशी इच्छा असेल तशी तू कर, असं भगवंत आपल्याला सांगतात आहे. तू माझा अतिशय प्रिय सखा असल्यामुळे मी तुला सर्व ज्ञानातील अत्यंत गुह्यतर असे परमश्रेष्ठ वचन सांगतो, जे तुझ्या हितार्थ आहे, म्हणून ते माझ्याकडून ऐक. भगवंत सांगतात आहे आता तुझ्या हितार्थ जे काय आहे, सगळं भगवद्गीतेचा सार काय आहे, सगळ्या शास्त्रांचा सार काय आहे, सर्व वेदांचा, सर्व पुराणांचा काय सार असेल, तो सार म्हणजे हरी. हरीची सेवा हा सगळ्यांचा सार आहे. जर मनुष्याला हरीची सेवा हा जर सार सापडत नसेल तर त्याचा वेद पठण, पुराण वाचन करून, शास्त्राचं पठण करून काही उपयोग नाही. जर त्याला हरीच समजला नाही तर त्याला काही समजत नाही. आणि ज्याला हरी समजला तर त्याला सर्व काही समजल्यासारखं आहे. त्याचं पूर्ण झालं, वेद पठण झालं, 4 वेद झाले, 6 शास्त्र झाली, 18 पुराणाचं त्याने अध्ययन केलं, त्याला हरी समजला. ज्याला हरी समजला त्याला सर्व शास्त्र पुराणे समजले. आणि ज्याला हरी समजला नाही त्याचा वेद पठण करून काही फायदा नाही. म्हणून भगवंत म्हणतात ते तुला सार सांगतो ते ऐक. काय सार? पूर्ण जीवनाचा सार, पूर्ण धर्मशास्त्राचा सार, पूर्ण वेदांचा सार,
म्हणजे काय? हरीची भक्ती. म्हणून भगवंत म्हणतात आहे की तुला एक गुह्य ज्ञान देतोय मी. ते गुह्य ज्ञान म्हणजे काय? मनमना भवमत भक्ता मध्याजीमा नमस्कुरू. माझी भक्ती कर, माझं भक्त म्हण, मला वंदन कर, मला नमस्कार कर. म्हणजे तू काय होशील? ममेवाशी सत्यते प्रतिजाने प्रियोसमी. सदैव माझे चिंतन कर, माझा भक्त हो, माझे पूजन कर आणि मलाच नमस्कार कर. याप्रमाणे निश्चितपणे तू मला प्राप्त होशील. काय म्हणतात भगवंत? जर तू असं केलं तर मला निश्चितपणे प्राप्त होतील. मी तुला हे प्रतिज्ञेने सांगतो, कारण तू माझा अत्यंत प्रिय सखा आहे. भगवंताची भक्ती करणारे प्रत्येक भक्त भगवंताचा प्रिय सखा आहे. विशेष करून अर्जुनाला हे सांगत नाहीत भगवंत, प्रत्येक भक्ताला सांगतात आहे. सदैव माझे चिंतन कर, माझी भक्ती कर, माझं पूजन कर, मला वंदन कर, मला नमस्कार कर, तर तू निश्चित मला काय? प्राप्त होशील. पुढे भगवंत म्हणतात आहे धर्म काय? सांगतात भगवंत. धर्म काय? मनुष्याचा खरा धर्म कोणता आहे? तर सर्व धर्माने परित्याजम मामेकम शरणम व्रज अहुत्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयामी मां शुचा. भगवंताला शरण जाणं हाच एकमेव धर्म आहे. बाकी कोणताही धर्म नाही. भगवंताला शरण जाणं हाच एकमेव धर्म आहे. जर भगवंताला शरण गेलो तर भगवंत म्हणतात सगळ्या पंथाचा, सगळ्या जातीचा, सगळ्या धर्माचा त्याग कर आणि शेवट काय कर? फक्त मला शरण ये. तर तुला मी सर्व पापातून, जे काय सर्व तुझ्या द्वंद्व मोह चालू आहे, तुझे द्वंद्व सगळं चालू आहे गोष्टीचं, तुझी बुद्धी द्वंद्वमध्ये कार्य करते. हे करू, ते करू, ते करू, हे करू, काय पाप काय पुण्य, ह्या सर्वांचा त्याग कर. तुला काय पाप आहे, कोणतं पुण्य, स्वर्गात गेल्यावर काय होतं, नरकात गेल्यावर काय होतं, याचा तो विचार करू नको. आणि सरळ काय? मला एक माम एकम शरणम व्रज. मला शरण ये. त्यावेळेस काय करेल? मी तुझा उद्धार करेल, तुला ह्या सर्व चिंतेमधून मुक्त करेल. आणि अजिबात घाबरू नकोस. भगवंत म्हणतात भिवू नकोस अजिबात. तू जर मला शरण आलास तर तुला भ्यायचं काही कारण. भगवंत पुढे म्हणतात आहे जो हे भगवद्गीता ऐकतो आणि त्याचं आचरण करत नाही, अशाला भगवद्गीता सांगू नये. इदम ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चाशुश्रुश्रवे वाक्यम नमाचम योभ्यासूयती. जो तप करत नाही, जो भक्त नाही, भक्तीमध्ये संलग्न नाही, तसेच जो माझा द्वेष करतो त्याला हे परम गुह्य ज्ञान कोणीही सांगू नये. भगवद्गीतेचा प्रचार करणं हा एकमेव उपाय नाही. भगवद्गीता या काळासाठी नाही. भगवद्गीता या काळासाठी काय फायद्याची आहे? आणि तुम्ही नाम करता, भगवद्गीता गीता करता, याचा काहीच फायदा नाही आहे आताच्या काळासाठी. असे म्हणणारे जे लोक आहेत त्या मूर्खांना तरी कधीसुद्धा गीतेचं ज्ञान का सांगू नये, असं भगवंतांनी ठळक शब्दामध्ये सांगितलेलं आहे. भगवद्गीतेबद्दल जो ऐकतो तो मनुष्य भक्तच हवा, भक्तीमध्ये संलग्नच हवा. तो तप, साधना, यज्ञ, याग, व्रत, वैकल्य हे सगळं करणारा असावा आणि तो पूर्ण भक्तीमध्ये संलग्न असावा. कर्मकांडी लोकांना सुद्धा ही भगवद्गीता सांगू नये. त्यांच्या डोक्यात प्रकाश पडत नाही. भगवद्गीता कर्मकांडी लोकांना समजत नाही कधीसुद्धा. कारण भगवंतांनी सांगितले सर्व धर्माचा, सर्व पंथाचा, सर्व वेगवेगळ्या साधनांचा, वेगवेगळ्या उपासनांचा, व्रतांचा, सर्वांचा त्याग कर. जर त्याग केला ह्या सर्व गोष्टींचा तर आमचं पोट कसं भरणार? कर्मकांडी लोकांचं तेच असतं, आमचं पोट नाही भरू शकत. जर तुम्हाला जर व्रतवैकल्य करायला नाही लावलं, पूजा साधना वगैरे कर्मकांडच करायला लावला, तर आमचं पोट कसं भरणार? तर त्यांचा पोटावर पाय पडतो. म्हणून कर्मकांडी लोकांना भगवद्गीता समजत नाही. आणि भगवंत म्हणतात अशा लोकांना सांगू सुद्धा नये. जो मनुष्य भक्तांना हे परमगुह्य रहस्य सांगेल त्याला निश्चितपणे शुद्ध भक्ती प्राप्त होईल व अखेरीस तो माझ्याकडे परत येईल, यात मुळीच संशय नाही. भगवंत म्हणतात तो परमगुह्य रहस्य सांगेल त्याला निश्चितपणे शुद्ध भक्ती प्राप्त होईल. ही भगवद्गीतेचा उपदेश भक्तीमध्ये, जो भक्तीच्या फेवरमध्ये आहे त्याच मनुष्याला हे गोष्टी सांगणे गरजेचं आहे. ज्याला खरंच उत्सुकता आहे, भगवंतांनी खरंच काय सांगितलं भगवद्गीतेत अशी ज्याची उत्सुकता आहे त्याच मनुष्याला सांगावं. तोच मनुष्य काय होईल? शुद्ध भक्ती त्याला प्राप्त होईल आणि अखेर तो माझ्याकडे येईल, यात मुळीच संशय नाही म्हणतात भगवंत. त्याच्यापेक्षा मला अधिक प्रिय असा कोणीही सेवक या जगामध्ये नाही. तसेच
त्याच्यापेक्षा अधिक प्रिय असा कोणीही होणार नाही. म्हणून भगवंत म्हणतात, जो माझ्या भगवद्गीतेचा उपदेश करतो, भगवद्गीता योग्य व्यक्तीला सांगतो, त्याच्यापेक्षा या जगामध्ये कुणीच सेवक नाही माझा. त्याच्यापेक्षा जास्त सेवा कुणीच करू शकत नाही माझी. म्हणून जे भगवद्गीतेचा उपदेश करतात आणि जे भगवद्गीतेला विरोध करतात, भगवद्गीता काय सांगून फायदा आहे, भगवद्गीता वाटून काय फायदा आहे, भगवद्गीता दुसऱ्यापर्यंत पोहोचून काय फायदा आहे. म्हणून भगवद्गीतेचं वितरण होतं, भरपूर लोकांचा विरोध असतो. अशा विरोध करणाऱ्या मनुष्याचा निश्चित नरकामध्ये यमदेव अगदी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतात. ये तुझं आता वरात निघणार आहे, इथं तुझी वरात इथे निघणार आहे. अशा लोकांचा व्यवस्थितपणे स्वागत सत्कार केला जातो आणि त्याला नरकाची शिक्षा दिली जाते. भगवद्गीतेचा जो प्रचार करतो त्या मनुष्याने कितीही लाता चपल्या शिवा शाप खाल्ले असतील तरी सुद्धा त्याचा फरक पडत नाही, कारण की त्याचा निश्चित भगवद्धामी त्याचं प्रयाण असतं. तो भगवद्धामी जाणार हे निश्चित असतं. म्हणून भगवंत म्हणतात, त्याच्यापेक्षा जास्ती सेवक, त्याच्यापेक्षा मोठा सेवक या जगात कोणीही नाही, जगामध्ये तर नाहीच कोणी. माझा प्रचार करतो, मी दिलेल्या वचनांचा, मी दिलेल्या शब्दांचा आणि मी दिलेल्या या भगवद्गीतेचा जो प्रचार करतो तो मनुष्य निश्चित काय करतो, भगवद्धामी जातो. आणि जगामध्ये त्याच्यासारखा माझा भक्त, माझा सेवक कोणीही होऊ शकत नाही. आणि मी हे घोषित करतो की जो कोणी आपल्या या पवित्र संवादाचे अध्ययन करतो तो आपल्या बुद्धीद्वारे माझे पूजन करतो. बुद्धीद्वारे पूजन कसा करू शकतो मनुष्य? अर्जुन आणि भगवंताच्या पवित्र संवादाचे अध्ययन करतो आणि त्या अध्ययनाचा प्रचार करतो, तो मनुष्य निश्चित काय होतो, तो मला प्राप्त होतो, म्हणजे भगवंताला प्राप्त होतो. आणि तो हे कार्य करतो तो खराच बुद्धिवान. जो मनुष्य भगवद्गीतेचे प्रचार करतो तो मनुष्य बुद्धिवानच आहे असं भगवंत इथे. वेशी माणसं, नालायक, नराधमी, अधमी असे माणसं, मूढ लोक, जी मनुष्य आहेत ते कधीसुद्धा बुद्धीने कार्य करत नाही. ते दुर्बुद्धीच्यामध्ये ही दुर्बुद्धी असतेच. तो मनुष्य बुद्धीने कार्य करत नाही. खरा मनुष्य बुद्धीने कार्य करतो जो भगवद्गीतेचा प्रचार करतो. आणि जो मनुष्य श्रद्धेने द्वेष न करता श्रवण करतो तो सर्व पापातून मुक्त होतो आणि पुण्यवान लोक जेथे वास करतात त्या शुभ लोकांची तो प्राप्ती करतो. पूर्ण श्रद्धेने कोणताही द्वेष न उडवता भगवद्गीतेचे श्रवण करतो. भगवंतांनी श्रवणाला खूप महत्त्व दिले. आपल्या धर्मामध्ये, आपल्या शास्त्रामध्ये श्रवण हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू, भगवान विष्णूंचं श्रवण करणं, श्रवण केल्यानंतर त्याचा प्रचार करणं म्हणजे त्याचं कीर्तन करणं. पहिला जो शब्द आहे, पहिली जी भक्ती आहे नवविधा भक्तीमधली, ती भक्ती आहे श्रवण भक्ती. आणि श्रवण भक्ती, जो श्रवण भक्तीचं पूर्ण निष्ठेने पालन करतो तो मनुष्य कोणाच्या बापाला ऐकत नाही. थोडक्यात सांगायचं झालं तो कोणाला सुद्धा ऐकत नाही. कुठल्याही शास्त्रास्त्रामध्ये तो कोणालाही ऐकत नाही, फक्त श्रवण केल्याने. म्हणून श्रवण भक्तीला खूप महत्त्व दिलं आहे. आपल्या नवविध भक्तीमधली पहिली भक्ती असेल ती श्रवण आहे. त्यानंतर कीर्तन येतं. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम साख्य आत्मनिवेदनम. भगवंताला शरण जाणं, भगवंताला पूर्ण शरण जाणं म्हणजे काय? आत्मनिवेदन करणं, स्वतःला अर्पण करणं भगवंताला, स्वतःला समर्पण करणं म्हणजे शेवट आला तो. पहिल्यांदा काय? श्रवण करणं, भगवंताच्या लीलांचं, भगवंताच्या गीतेचं, भगवंताच्या अनेक प्रकारच्या लीलेचं, अनेक प्रकारच्या चरित्राचं वर्णन ऐकणं म्हणजे सर्वात मोठी प्रथम भक्ती आहे. नवविधा भक्तीमधली प्रथम भक्ती कोणती? तर ती आहे श्रवण भक्ती. हे धनंजया, तू एकाग्र चित्ताने श्रवण केलेस का? आणि तुझा मोह आणि अज्ञान आता नष्ट झाले का? भगवंत कृष्ण विचारतात अर्जुनाला. तू हे ऐकलं ते एकाग्र चित्ताने श्रवण केलंस का? आणि भगवद्गीता ही आपल्याला एकाग्र चित्तानेच ऐकावी लागते. जो भगवद्गीता ऐकायला आळमटळम करतो तो मनुष्य निश्चित नरकात जातो. म्हणून भगवंत म्हणतात, ते भगवंत अर्जुनाला सांगत नाही, भगवंत प्रत्येक मनुष्याला सांगतात, एकाग्र चित्ताने ऐकलंस का? तुझा मोह नष्ट झाला का? भगवद्गीता ऐकल्यावर ज्याचा मोह नष्ट होत नाही तो मनुष्य जगामध्ये सगळ्यात उत्तम मनुष्य मानला जाईल. भगवद्गीतेमुळे ज्याचा मोह नष्ट झाला नाही तो मनुष्य कधीही सुधरू शकत नाही. तुझे अज्ञान नष्ट झाले का? भगवंत विचारतात आहे. हे कृष्ण, हे अच्युत, माझा मोह आता नष्ट झाला आहे, स्मृती पुन्हा प्राप्त झाली आहे. मी आता दृढ आणि
संशयमुक्त झालो आहे आणि तुमच्या आज्ञेनुसार मी कर्म करण्यास तयार आहे. म्हणून भगवंत म्हणतात की तुझा मोह नष्ट झाला का? जर झाला असेल तर तू पूर्ण अज्ञानामधून मुक्त झालास का? अर्जुन म्हणतोय मी अज्ञानामधून मुक्त झालो आहे आणि पूर्णपणे संशयमुक्त झालो आहे, दृढ झालो आहे. माझ्या निश्चयावर मी दृढ झालो आहे आणि आता मी माझं कार्य करण्यास तयार आहे. म्हणजे भगवंत जे सांगितले ते अर्जुन म्हणतोय की मी आता युद्ध करण्यास तयार आहे, पूर्णपणे तयार आहे. संजय म्हणाला, याप्रमाणे श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोन महात्म्यांचा संवाद मी ऐकला आणि हा संवाद अत्यंत अद्भुत आणि रोमांचकारी आहे. अंगावर शहारे आणणारा हा संवाद आहे असं संजय म्हणतो धृतराष्ट्राला. व्यासदेवाच्या कृपेने हे परमगुह्य ज्ञान योगेश्वरा श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत असता साक्षात त्यांच्याकडून मी ऐकले आहे. व्यासदेवाच्या कृपेने काय म्हटलं इथं संजय, की व्यासदेवांनीच धृतराष्ट्राला संजयाला सुपवलं होतं. व्यासदेवांचा शिष्य होता संजय. ही जे काही महाभारताचं घडणार आहे ते व्यवस्थित सांगणारा ही शक्ती व्यासदेवाने त्याला प्रदान केली होती. एकाच वेळेस तो युद्धामध्ये जायचा, युद्ध करायचा, युद्धामध्ये काय संवाद चालले, कोण एकमेकाशी काय बोलतंय, हे सगळं पूर्ण प्रक्षेपण तो धृतराष्ट्राला सांगत असे. ही जी शक्ती आहे संजयाची, ती संजयाची शक्ती व्यासदेवांनी त्याला प्रदान केली होती. म्हणून ते म्हणतात व्यासदेवांच्या कृपेने, माझ्या गुरुच्या कृपेने हे ज्ञान मला श्रीकृष्ण आणि हे भगवंताचा संवाद आणि अर्जुनाचा संवाद मला ऐकण्याचं परम भाग्य मला प्राप्त झालं. हे माझ्या गुरुकृपेने झालं. म्हणून भगवद्गीता ही सुद्धा गुरुच्या कृपेनेच ऐकावी. गुरुच्या कृपेनुसार, गुरुच्या कृपेशिवाय ही भगवद्गीता कोणालाही समजत नाही. जर भक्ताच्या सानिध्यात बसून, गुरुच्या सानिध्यात बसून ही भगवद्गीता ऐकली तर निश्चित या भगवद्गीतेचं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. असंच जर सहज आपण वाचायला गेलं तर आपल्याला एक तात्विक गोष्टी समजतील, तात्विक गोष्टी समजतील, पण ज्ञान मिळणार नाही. भगवंताचे जे आशीर्वाद आहे, कृपा आहे, ते आपल्याला प्राप्त होणार नाही. सहज आपल्याला ज्ञान म्हणून आपण हे प्राप्त करू शकतो, पण भगवंताचं जे खरं गुह्य ज्ञान आहे, हे गुह्य ज्ञान भगवंताला शरण गेल्यावरच समजतं. म्हणून भगवंत पहिल्यांदाच का म्हणत नाही सर्व धर्मानुपरित्याज मामेकम, म्हणून भगवंताने सर्वात शेवटचा श्लोक टाकला. सर्वात शेवटच्या अध्यायामध्ये हा 66वा श्लोक आहे. म्हणून भगवंताने हा पहिल्यांदा श्लोक घेतला नाही, तर मनुष्याने तिकडंच सगळे शरण झाले असते, भगवंताला शरण झाले असते आणि सगळ्यांनीच योग्यता प्राप्त केली असते. भगवंत म्हणतात की सगळंच गुह्य ज्ञान आहे हे सगळं 18व्या अध्यायात भगवंताने टाकलं आहे. जर पहिल्यांदाच आपण सस्पेन्स फोडला तर पुढे ऐकून फायदा नाही. म्हणून भगवंत सुद्धा पूर्ण सस्पेन्स शेवटच्या अध्यायापर्यंत ठेवतात. पुढं काय, पुढं काय, पुढं काय, प्रत्येक मनुष्याला उत्सुकता लागते. सर्वात जे राज आहेत, सर्वात जे सिक्रेट म्हणतो आपण, ते सिक्रेट सगळं भगवंतानी 18व्या अध्यायात आपल्याला सांगितलेलं आहे. मन मना भो मद भक्ता मध्याजी नमस्कार, काहीच करू नका, मला नमस्कार करा, माझे चिंतन बांधूला. शेवट भगवंत सांगताय माझी भक्ती हा सगळ्यात मोठा पर्याय आहे, सगळ्यात शेवटचा पर्याय माझी भक्ती. सर्व धर्मानुपरित्याज मामेकम शरणमगम, माझी भक्ती केले तर तुम्ही निश्चित परमगतीला प्राप्त व्हालास, इथे भगवंत सांगत आहेत. भगवान श्रीकृष्णाचे अद्भुत रूप स्मरण केल्याने मी अधिकाधिक विस्मयकारी होत आहे आणि मला पुन्हा पुन्हा हर्ष होत आहे. म्हणून मला सारखा सारखा आनंद होतोय. हे एवढा सुंदर संवाद मला ऐकला आणि मला समजत नाही मी काय करू, मला सारखा सारखा आनंद होत आहे. मी एखादी गोष्ट आपण ऐकल्यावर ते एखादी गोष्ट ऐकली, परत 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 ऐकली तर आपला जो आनंद होतो ना, तो पहिल्यापेक्षा द्विगुणित असतो, द्विगुणित आनंद असतो, दुप्पट आनंद असतो. जेवढा ऐकल तेवढा आनंद होतच राहतो. पण ती गोष्ट आपल्याला हृदयाला स्पर्श करणारी असली तर अत्याधिक आनंद होतो. तशी ही भगवंताचा जो संवाद आहे तो एकदम हर्षकारक आहे, हर्ष उत्पन्न करणारा आहे. म्हणून संजय म्हणतो मला सारखा सारखा आनंद होत आहे, द्विगुणित आनंद होत आहे, अगणित आनंद होत आहे, असं तो हर्ष उल्हासित होऊन धृतराष्ट्राला सांगत आहे. जेथे योगेश्वर कृष्ण आणि महान धनुर्धर अर्जुन आहेत तिथे निश्चितच ऐश्वर्य, विजय, असामान्य सामर्थ्य आणि नीती अशा 4 गोष्टी निश्चित असतात. जिथं भगवद्गीता आपण ठेवतो, ज्या घरामध्ये भगवद्गीता आहे त्या घरामध्ये विजय हा निश्चित होणार, त्याला ऐश्वर्य प्राप्त होणार, त्याला अगणित सामर्थ्य मिळणार, त्याची शक्ती असामान्य सामर्थ्य, असामान्य शक्ती त्याला प्राप्त होणार. आणि दुसरं काही नीती येणार, तो मनुष्य नीतीने वागणार,
अनितीने नाही. नीती असणार त्याच्यामध्ये, प्रामाणिकपणा असणार. ज्या घरामध्ये भगवद्गीता आहे तो मनुष्य निश्चितच प्रामाणिक आहे, आणि ज्याच्या हातामध्ये भगवद्गीता आहे तो तर प्रामाणिक असणारच निश्चित. त्याच्यामध्ये नीती, तो नीतीनेच वागणार, कधीही खोटारडेपणाने वागणार नाही, कधीही कोणाला फसवणार नाही, कोणाबरोबर वाईट वागवू शकत नाही तो मनुष्य. त्याच्यामध्ये चांगले संस्कार येणार हे निश्चित आहे. जर भगवद्गीता आपल्या घरामध्ये असेल निश्चित आपल्याला चांगले संस्कार लागतात. भगवद्गीता नुसती असण्यामुळे, भगवद्गीता आपल्या देवघरात ठेवली तरी सुद्धा आपल्याला 4 गोष्टी प्राप्त होतात. तर वाचल्यानंतर काय होईल तर तुम्ही तो विचार करा. इथे अध्याय समाप्त होतो. धन्यवाद. हरे कृष्ण. Please subscribe to channel, like, share and comment also.